उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहेच, मात्र नुसतं पाणी पिण्याऐवजी त्याचसोबत ग्लुकॉन डी अथवा गूळ किंवा साखर खाल्ल्याने तहान शमते आणि ऊर्जाही मिळते. पाण्यात वाळा, साळीच्या लाह्या टाकून ते पाणी घ्यावे. रोज शक्य असेल तर दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा अथवा तुळशीचे बी घ्यावं. यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्ला तर उत्तमच. रोज सकाळी नुसतं लिंबू पाणी प्यायल्यानं शरीरातील नको असलेले टॉक्सिन्स निघून जातात. मात्र हे सुरू केल्यानंतर चहा, कॉफी घेणं टाळावं. फळभाज्या यांचा आहारात जास्त वापर करावा. याशिवाय उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा पाळाव्यात. शक्यतो रात्री उशिरा जेवण टाळावं. आहारात पेज किंवा शक्यतो हलका आहार घ्यावा. अति तेलकट, तिखट, फास्ट फूडसारखे पदार्थ टाळावेत, ज्यामुळे पित्त, अपचन, गॅसचा त्रास होण्याची शक्यता असते. पित्तासाठी आमसुलाची कढी, आमसूल पाण्यात घालून घ्यावं. सोलकढी, कोकम साखरेत घालून ते रोज 1 चमचा खाल्ल्यानंतरही त्रास कमी होतो. नाचणी थंड असल्याने आंबिलं, नाचणी, तांदळाच्या भाकरी किंवा नाचणीची उकड ताकामधून घ्यावी. आहारात दूध, दही, तुपाचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यामुळे पोटात थंडावा आणि उष्णता कमी करण्यास मदत करतं. ताक घेताना त्यात पुदिना, धने, जिरेपूड, हिंग घालून घेतल्यानं अधिक फायदा होतो. रोज रात्री तळपाय हाताला तेल लावून काशाच्या वाटीने पाय घासावेत. यामुळे झोप शांत लागते. हातापायाची उष्णतेनं होणारा जळजळ कमी होते. जळवात होत असेल तर रक्तचंदनाचा लेप उगाळून लावावा. रक्तचंदन उगाळून पाण्यातून घेतल्यानंही त्याचा फायदा होतो. आशा करते श्रोत्यांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदाचा जावो. धन्यवाद.